राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची आज 6व्या दिवशी सांगता झाली आहे। मंत्री अतुल सावे हे उपोषणस्थळी आले। त्यांनी ज्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या होत्या 14 पैकी 12 मागण्या मान्य केल्या, त्यामुळे हे साखळी उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत ज्या आंदोलनामध्ये सहभागी असलेले वेगवेगळे पदाधिकारी आहे, त्यांचं या संपूर्ण आंदोलनाला घेऊन आणि शासनाच्या भूमिकेला घेऊन काय मत आहे आपण जाणून घेऊया। शासनाने जे इथे येऊन भूमिका मांडली त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? तुम्हाला वाटतं का की ओबीसी समाजावर अन्याय झाला नाही? राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मी ठामपणे सांगू इच्छितो की आमचा सर्व ओबीसी समाज या ठिकाणी खुश आहे, समाधानी आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने जो काल मराठ्यांसाठी निर्णय घेतला, GR काढला, त्या GRला अनुसरून कोणताही ओबीसींना आरक्षणाला धक्का लागणार नाही। त्यामुळे सर्व ओबीसी समाज खुश आहे। ज्या इतर 13 मागण्या त्यापैकी 12 मागण्या याच ठिकाणी त्यांनी पूर्ण केल्या आहे। 1 महिन्यामध्ये GR काढण्याचं आश्वासन दिलं आहे। त्यामुळे ओबीसी समाज पूर्णतः समाधानी आहे। 2 दिवसापासून एक संभ्रम होता ओबीसी नेत्यांमध्ये, तो संभ्रम दूर झाला का तुमचा? बिलकुल निश्चितच आज या ठिकाणी जे जरांगे मराठाच्या आरक्षणाचा जो GR निघाला, त्या GR मध्ये जो उल्लेख याआधीच 2023ला जे आंदोलन केलं त्याआधीचा जो GR होता त्याचप्रमाणे हा आहे। त्यामुळे ओबीसी समाजाला धक्का पोहोचलेला नाही आहे। त्यामुळे इथला ओबीसी समाज या GR मुळे समाधानी आहे। तुम्ही या साखळी उपोषणामध्ये सहभागी होते, तुम्ही समाधानी आहे का सरकारच्या भूमिकेवर? बिलकुल समाधानी आहे। मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कोषाध्यक्ष आहे आणि हा 6वा दिवस आहे साखळी उपोषणाचा। आणि आम्ही इथं बसलेले आहोत। आज सावे साहेबांनी सांगितलं आम्हाला 14 मागण्यापेक्षा पैकी 12 मागण्या त्यांनी मंजूर केलेल्या आहेत। आम्ही समाधानी आहोत आणि पुढची जी वाटचाल राहील त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आता जी उपसमिती झालेली आहे त्या उपसमितीमध्ये आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब अध्यक्ष आहे, पण तिथे कोणत्याही प्रकारचा कुणबी समाजाचा रिप्रेझेंटेशन नाही आहे। ते आमची मागणी आहे का तिथे कुणबी समाजाचा तरी एक रिप्रेझेंटेशन द्यावा सदस्य। ती एक मागणी राहील। आदरणीय बावनकुळे साहेब जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून असं आमचं विनंती राहणार आहे आणि ओबीसी बांधवांकडून अशा प्रकारचं आव्हानसुद्धा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय होऊ नये। त्यामुळे जो हैदराबाद गॅजेटियर जो आहे त्याची एकंदरीत तपासणी, ती एकंदरीत प्रक्रिया यावर बारकाईने लक्ष असावं। आणि आपण राज्यामध्ये प्रतिनिधित्व करतो आहे, त्यामुळे तमाम ओबीसी बांधवांची आपल्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे आणि निश्चितरूपे आम्हाला विश्वास आहे की आपल्या माध्यमातून आज ओबीसीचा बांधव जे आहे, आम्ही बसलेले जे उपोषण करतात समाधानी आहोत, पण भविष्यात सुद्धा आम्ही समाधानी राहिलो पाहिजे याकरिता आपण घेऊन एक मागणी जी पुढे येते की कुणबी समाजाला उपसमितीमध्ये प्रतिनिधित्व द्यावं, कारण की कुणबी जातीशी निगडीत हा विषय आहे। अर्थात यामध्ये मनोज जरांगे पाटलांची देखील मागणी मराठवाड्यातली हीच होती, मराठ्यांना जातनिहाय प्रमाणपत्र द्या। अर्थात मराठवाड्यातले जे कुणबी आहे, कुणबी मराठा आहे आणि मराठा कुणबी आहे, यांचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांचं आंदोलन होतं। त्या आंदोलनाला अनुसरून जी कमिटी होऊन राहिली, जो GR निघाला, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कुणबी समाजाचा प्रतिनिधी असावा असे आम्हाला वाटते। एक यांना घेऊन मग तुला विचारतो, काय वाटतं तुम्हाला? नाही, हा मुद्दा मी आता मंत्रिमंडळ महोदयासमोर सुद्धा उपस्थित केला। तुम्ही पाहिलं असाल काल मंत्री एक ओबीसींकरता उपसमितीची एक घोषणा करण्यात आली। माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्याचे अध्यक्ष आहेत, तेली समाजाचे, छगन भुजबळ साहेब आहेत ते माळी समाजाचे, गणेश नाईक साहेब आहेत ते आगरी समाजाचे, गुलाबराव पाटील साहेब आहेत ते लेवा समाजाचे, संजय राठोड आहे ते बंजारा समाजाचे, पंकजा मुंडे मॅडम आहे त्या वंजारी समाजाचे आहेत आणि अतुल साळवे साहेब आहे हे सुद्धा माळी समाजाचे आहे आणि दत्तात्रय भरणे साहेब आहे बलुतेदार समाज। तुम्ही विचार करा, जरांगेचं जे उपोषण सुरू होतं, आंदोलन सुरू होतं, आज नाही 2023 पासून एकच मुद्दा घेऊन होता की आम्हाला ओबीसीचं आणि परफेक्ट म्हणजे कुणबी समाजाचं सरसकट प्रमाणपत्र द्या। आता हा सर्व एपिसोड 2 वर्षापासून सुरू असताना तुम्ही परवा 2 तारखेला त्यांना शांत केलं, GR काढला। GR काढल्यानंतर उपसमिती बनवली, पण दुर्दैवाची गोष्ट ही की आमच्या एकाही नेत्याला किंवा सरकारला हे नाही वाटलं का की या समितीमध्ये ज्या समाजाला घेऊन पूर्ण आंदोलन केंद्रित आहे त्या समाजाचं प्रतिनिधित्व असावं का? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व नाही, शोधले तर 3-4 कुणबी आहे। कोणते मंत्री आहे कुणबी प्रतिनिधित्व त्यांना द्यायला पाहिजे? पंकज भाऊ आहे,
म्हणजे मी नाव नाही घेत कोणाला घ्या म्हणून, कुणबी कोण आहे सांगतो. पंकज भोयर आहे, डॉक्टर पंकज भोयर आहेत, तुमचे फुंडकर आहेत आणि पश्चिम आपल्या मराठवाड्यात सुद्धा काही असतीलच. मला पूर्ण तोंडपट नाही सध्या. बघू शकतो की फक्त माझी हीच मागणी आहे की याचं पुनर्गठन करण्यात यावं आणि कुणबी समाजाच्या प्रतिनिधीला मंत्री म्हणून त्या उपसमितीत घेण्यात यावं. धन्यवाद. तर आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण आज संपलेलं आहे आणि या उपोषणामध्ये सहभागी झालेले जे आंदोलक होते त्यांनी या संपूर्ण सरकारच्या भूमिकेला घेऊन आपली भूमिका मांडलेली आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.